आता डॉक्टर म्हटले की गुरुवारी या दुपारी. ते बॅड न्यूजच आहे. माझे बरोबर असं कशाला होतं. अधिक सुंदर करण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्या समोर स्वच्छ भारत अभियानाचं महत्त्व पटवून. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि आत्ता वाजले सकाळच्या 11:15 आणि मी आहे गार्डनमध्ये. आज ना आरोहीचं ना रिझल्ट आहे, त्याबद्दल ना गुडियाचं पण स्कूल सुटलं. आता मी तिच्या स्कूलला चालली आहे. आता एक 10 मिनिट गार्डनमध्येच काढते, मग तिच्या स्कूलला जाते. हे बघा गुडिया, हे बघा आम्ही गार्डनमध्ये आहे बघा. आता मग ती स्कूल इथनं जवळ आहे ना, मग ना आरोहीचं ना 11 वाजता बोलवले आहे टीचर रिझल्टसाठी. तर अजून 10 मिनटं बाकी आहे. मी तिकडे कुठं जाऊन बसायचं, त्याबद्दल म्हणजे की जरा गार्डनमध्येच बसूया. हे बघा गुडिया किती मस्ती करायला लागली. ती म्हणते तिकडे पाळणा वगैरे आहे ना, तिकडे जाऊया. आता परत त्या साईडला गेलो की परत उशीर होणार. मग हा कशाला तिकडे बघ वरती. गार्डनमध्ये आलं की असं शांत वाटते ना, मतलब की छान वाटते असं बसायला, असं इथंच बसून वाटतं. काय झालं हे तुटतंय सारखं सारखं. बरोबर कसलं क्ले लेकिन ते सिमेंटचं क्ले, मग ते घट क्ले घ्यायचं होतं ना. आता बघा स्कूलमधनं बाहेर पडलो, चाललो होतं. इथं दुसऱ्या स्कूलच्या मुलांचं काहीतरी. सर्व शिक्षक त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आपली सावंतवाडी जी संपूर्ण महाराष्ट्रात सुंदरवाडी म्हणून प्रसिद्ध आहे, ती अधिक सुंदर करण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्या समोर स्वच्छ भारत अभियानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी या ठिकाणी गीताच्या आता बघा 12 वाजलेले आहे. आता घरी आलो आम्ही आरोहीचा रिझल्ट वगैरे बघून. मी ना एक सब्जेक्टमध्ये ना खूपच तिचा रिझल्ट बघून ना खूपच म्हणजे खूप डिसअपॉइंट झाले, की तिचा फेवरेट सब्जेक्ट असून ना तिला ना मार्क्स ना कमी पडलेला आहे. बाकी सगळं सब्जेक्टमध्ये ती चांगलं म्हणजे की सगळं 20 मार्क्सचं होतं. एका ह्याच्यामध्ये 20 आउट ऑफ 20, एकामध्ये 20 आउट ऑफ 19.5, एका ह्याच्यामध्ये 20 आउट ऑफ 18.5. चांगले पण आहे मॅथ्समध्ये. तरी पण कसं खूप तिचं एक मायनस पॉईंट आहे की ती पेपर झाल्यानंतर ना रिचेक करत नाही आहे. सगळं अभ्यास करायला पाहिजे खूप. हां करणार ना अभ्यास. हां हो. जरा 20 आउट ऑफ 20 नाही, एक मार्क्स कमी. एक तरी तू आन्सर लिहिलीच नाही आहे, असं सोडून टाकलेली आहे विसरून. त्याबरोबर रिचेक सकाळपासून काय असं. ही पण डब्बा घेऊन गेली होती, हिला पण वेळ मिळाला नाही स्कूलमध्ये हे करायला. ते काय ते बेस्ट आउट ऑफ वेस्ट करायचं, त्याच्यामध्ये पाप हिला पण तसं डब्बा आणलेले. गुडिया पण जरासं खाल्ली, ती पण डब्बा आणलेले. आता ना एवढं गरम होत होतं ना बाहेर आलं, त्याबद्दल आज बघ किती बाबडे मला वाटते किती वर्षाने वाटते आम्ही ना कुल्फी खाल्लंच नाही आहे. त्याबद्दल ना आरोहीला मग म्हटलं की जा कुल्फी आणजा म्हणून कुल्फी आणलेलं आहे बघा. आता कुल्फी खाऊन घेतो. खूप वर्षाने खायला लागले, म्हणजे की मला वाटतं की काय 1.5 वर्ष झाले की 2 वर्ष की आपण खाल्लोच नाही. मस्त आहे ना, सांग छान आहे म्हणून. आता ना 12:30 वाजलेले आहे. चला आता कपडे पण चेंज केले, जरा फ्रेश झाले. बापरे किती बाहेर ना आल्यानंतर ना कपडे ते नको वाटते, म्हणजे की कसं ते बाहेरचे कपडे घालून जातो ना, ते नको वाटते. येऊन आपण घरातले कपडे घातले तर बरं. चला आता हे बघ साबुदाणी कॉफी आता खाऊन घेते. तुम्ही विचार करत होते किती साबुदाणी खातात म्हणून, लेकिन काय करायचं, मुलांना तेच आवडतं ना. त्यांनी उपीट खात नाही, पोहे खात नाही. त्यांच्यासाठी तरी करायला पाहिजे. कुठं आपल्यासाठी परत वेगवेगळं करायचं म्हणते की नाही. मी तरी ह्याच्यामध्ये खूप कॉम्प्रोमाइज करते. माझ्या आवडीचं तरी कधीतरी चुकून मी करून खाते, नाहीतर नाहीच. कुठं एवढं वेळ पण भेटत नाही आहे, जरा पण वेळ भेटत नाही आपल्यासाठी म्हणून काहीतरी पण खाते. साबुदाणी ती पण खाल्ली नाही स्कूलमध्ये. हे बघा गुडियाला ना, गुडिया म्हणते की कुल्फी खाऊन तिचं पोट भरलं. आता ती ना ड्रॉइंग करत बसलेली आहे. गुडियाचं ड्रॉइंग बघा. हां कुठला कलर बाळते? येलो कलर. हां येल्लो कलर. आणि हे कुठला कलर? पिंक. हां 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 हां. आता ना रात्रीचं 7:30 वाजलेले आहे आणि आता मी ना हॉस्पिटलला चालली सर्जनकडे. ते मध्ये ते दाखवले होते ना तुम्हाला पायाचं, ते बोटाला हे झालेलं आहे म्हणून.
ते ॲक्च्युली मंडेला जायला पाहिजे होतं, लेकिन काय कारणामुळे मी गेले नाही आणि आज जाते. ते काय सांगतात काय माहीत. सर्जन असं बघितलं त्यांना एवढं हे हार्टबीटनं वाढलेलं आहे, असं काय काहीतरी जरासं हे होते. बापरे काय सांगतात काय असं. आत्ता बघा झालं आता चेकअप. 8:30 वाजलेले आहे. हॉस्पिटलनं बाहेर पडलो बघा. बॅड न्यूजच आहे. माझे बरोबर असं कशाला होतं काय माहिती. इकडे बघ प्रिया. आत्ता बघा रात्रीचं 9:30 वाजलेले आहे. आत्ता आलो मी ते डॉक्टरकडे, ते हॉस्पिटलला घेऊन. डॉक्टरचं जरा दुसरं ऑपरेशन चालू होतं, त्याबद्दल जरा वाट बघावं लागलं एक अर्धा तास. त्याच्यानंतर मग बघितले, सराने चेक केले. सर्जन आहे ते आमच्या इकडचे. चेक केले आणि मला ना अजून पण ना ते पेन ना म्हणजे खूप, जरा पण तिथं काय पण टच झालं ना तो खूपच दुखतं. थांबा तुम्हाला दाखव. हे बघा, हे आहे ना, हे बघा, हे आणि ना ह्याच्यामुळे ना पूर्ण माझं हे बघा, हे नेल आहे ना चपटासारखं झालेलं आहे. हे बघा इकडचं किती डाऊन दिसते आणि इकडचं अप दिसते बघा. हे अप दिसते अर्धा पार्ट आणि इकडचं डाऊन झालेलं आहे. काय माहीत असं काय असं माहीत नाही. आणि मेन माझं ॲक्च्युली पेन म्हणजे की बघा हित्त आहे बघा. हे हित्त जरा पण असं टच झालं ना तर एवढं असं दुखायला लागलं ना, असं खूप मध्ये की ते पेन ना मी सांगायला होत नाही. एवढं मला ना एकदम असं टच झालं की ना हे होते, असं एवढंच मला त्रास व्हायला लागले. त्याबद्दल ते डॉक्टरने म्हटले की मला ना असं म्हटलं की एक दुसरं प्रकारचं माझं हा पायाला पण झालं होतं. मतलब की माझी गुडिया ना फक्त 6 महिन्याची होती तेव्हा पण माझं ऑपरेशन झालं होतं बोटाचं. लेकिन आता डॉक्टर म्हणतात की आता हे पण म्हणजे की आता बरोबर मला वाटते की 8 आता ते असं होऊन माझं महिना झालं. लेकिन मी डॉक्टरला आता किती 15 दिवस झाले दाखवून आली. सर म्हटले की अजून एवढं कमी नाही झालं तर मग त्याला ऑपरेट करावं लागणार. सरांनी म्हटले की ते ऑपरेट करावं लागणार. तर डॉक्टर म्हटले की गुरुवारी या दुपारी ते ऑपरेट करूया. मग असं सोडलं तर ना मग काहीतरी इन्फेक्शन होणार. चीचीच म्हटलं की बरोबर 8 दिवस तरी त्याचा केअर घ्यायला पाहिजे. कसं हे करू काय समजे नाही. मुलांचं स्कूल आहे, आणायचं सोडायचं, घराचं काम. कसं काय होते माहीत नाही मला तर. लेकिन डॉक्टरने म्हटले की ऑपरेट करावं लागणार, नाही ते परत काहीतरी दुसरं होऊन बसेल. ते मग थोडेसे ब्लड इन्व्हेस्टिगेशन थोडेसे ब्लड असं काही हे नाही, लेकिन थोडंसं ब्लड इन्व्हेस्टिगेशन ते काय असं रुटीन वाईज वगैरे ना ते करून घ्या म्हटले. आणि ते म्हटले की गुरुवारी या, दिवस येऊन सोडून या म्हटले दुपारी. आता मी अजून का सराने सांगितले नाही की मी दुपारी मग ते गुरुवारी दुपारी येते म्हणून. एवढं पण मोठे नाही की त्यांना सगळं समजतं. चला आता हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा. चला आता उद्या भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट.